या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत कंजंक्शन्स. कंजंक्शन्स म्हणजे उभयनवी अव्यय. तर उभयनवी अव्यय किंवा कंजंक्शन्स म्हणजे काय, तर वर्ड्स यूज्ड टू लिंक वर्ड्स, फ्रेजेस अँड क्लॉजेस. म्हणजे एकापेक्षा अनेक शब्द, एकापेक्षा अनेक सेंटेन्सेस किंवा फ्रेजेस किंवा क्लॉजेस यांना जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला कंजंक्शन असे म्हणतात. आता इथे एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात येत आहे की इथे बघा अँड, बट, ऑर हे जे आहेत हे काय कंजंक्शन आहेत. ओके, कारण या शब्दांचा वापर करून आपण काय करत असतो, वेगवेगळे शब्द आणि वाक्य फ्रेजेस हे जोडत असतो. आता इथे इथे बघा सेंटेन्स तुमच्या लक्षात येईल की वी बाय फ्रूट अँड व्हेजिटेबल्स ॲट द ग्रोसरी स्टोर्स. इथे बघा फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स याला जोडण्यासाठी अँडचा यूज केलेला आहे. ओके, म्हणजेच काय म्हटलेलं आहे इथं, यूज अँड टू लिंक वर्ड्स दॅट आर सिमिलर. म्हणजे दोन एका सारखे जे शब्द असतात त्यांना जोडण्यासाठी आपण अँडचा वापर करतो, इथं आपल्याला लक्षात येत आहे. ओके, पुढे बघा, द प्रेसिडेंट विजिटेड टाउन, द प्रेसिडेंट विजिटेड टाउन अँड सिटीज अक्रॉस द कंट्री. आता इथे बघा टाउन आणि सिटीज यांना अँडने जोडलेलं आहे. नेक्स्ट बघा, द हाऊस इज वॉर्म अँड कम्फर्टेबल. हाऊस कसा आहे, वॉर्म आणि कम्फर्टेबल आहे. द वेदर वॉज कोल्ड अँड विंडी. वेदर कसं आहे, कोल्ड आणि विंडी आहे. देर आर सेव्हरल कार्स अँड ट्रक्स इन द स्ट्रीट. म्हणजे इथे बघा तुमच्या इथे लक्षात येत आहे की कार्स अँड ट्रक्स हे सिमिलर आहेत, ते अँडने आपण जोडलेलं आहे. ओके, पुढे बघा, यूज बट टू लिंक द वर्ड्स दॅट आर डिफरंट अँड डू नॉट नॉर्मली गो टुगेदर. ओके, म्हणजे की थोडंसं विरोधाभास ज्याच्यामध्ये आहे असे शब्द आपण बटने जोडतो. जसं की ही वर्क्स क्विकली बट नीटली. द टीचर इज फर्म बट फेअर विथ द स्टुडंट्स. द म्युझिशियन्स आर यंग बट व्हेरी टॅलेंटेड. द वेदर वॉज सनी बट कोल्ड. म्हणजे इथे तुम्हाला बटने इथे सेंटेन्स इथं जोडलेले आहेत. नेक्स्ट पहा, कराटे इज अ टायरिंग बट फन. We want a vacation that interesting but relaxing. Some animals are big but gentle. आता इथे बघा, यूज ऑर टू टॉक अबाउट द चॉईसेस. आता इथं चॉईसेस आपण घेतलेले आहेत. इथे लक्षात येतं तुमच्या की यू कॅन हॅव अ सोडा ऑर लेमोनेड. म्हणजे सोडा किंवा लेमोनेड आपल्याला ऑप्शन आहेत, किंवा म्हणून असं आपण यूज करतो ऑरचा. यू वुड लाईक पास्ता और राईस. हू इज कुकिंग डिनर, मॉम और डॅड. इथं ऑरने आपण घेतलेलं आहे. डज द सॉस टेस्ट स्वीट और सोर. स्वीट आणि सोर ह्याच्यामध्ये ऑर घेतलेलं आहे. डू इट टर्न राईट और लेफ्ट. ओके, इज युअर सिस्टर ओल्डर और यंगर दॅन यू. शुड द चिल्ड्रन ब्रिंग बाईक और स्केटबोर्ड्स. म्हणजे इथे बघा ऑप्शन जिथं असतं ऑरचं किंवा असं आपण म्हणतो तिथं ऑरचं इथं आपण यूज इथे करतो आहे. ओके, पुढे बघा, द वर्ड ऑर इज ऑफन यूज्ड विथ नॉट अँड अदर निगेटिव्ह वर्ड्स. म्हणजे शी डज नॉट लाईक ॲपल ज्यूस और ऑरेंज ज्यूस. आता इथे बघा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सहसा आपण अँडच्या जागी ऑर वापरतो, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजे शी डज नॉट लाईक ॲपल, तिला ॲपल ज्यूस आवडत नाही किंवा ऑरेंज ज्यूस आवडत नाही असं आपण म्हणू शकतो. आय डिडंट सी or hear anything strange. He can't sing or dance. They have never been to Europe or Asia. ओके, इथे आपल्याला लक्षात येते निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण दोन शब्द जोडण्यासाठी इथे ऑरचा यूज केलेला आहे, हे तुमच्या लक्षात येतं आहे. आता कंजंक्शन टू लिंक फ्रेजेस. आता यूज द कंजंक्शन अँड बट ऑर टू लिंक फ्रेजेस. द फ्रेजेस इन द एक्झाम्पल. फ्रेजेस कसे जोडले आहेत बघा इथे. आता इथं रेड शेडमध्ये जे आहेत ते आपल्याला फ्रेजेस आहेत. इथे बघा, वी लाईक गोईंग शॉपिंग अँड विजिटिंग म्युझियम. आय टेल माय पॅरेंट्स अँड माय बेस्ट फ्रेंड्स ऑल माय सिक्रेट्स. सम ऑफ माय टॉयज आर डर्टी अँड अ बिट ब्रोकन. कार इज व्हेरी ओल्ड बट स्टील व्हेरी रिलायबल. द वेदर वॉज व्हेरी सनी बट रादर कोल्ड. आय एम ओल्डर दॅन ॲना बट यंगर दॅन जॅक. Is it quicker to go by train or by car? You could call it the thin book or
a thick magazine. She couldn't decide whether to stay in the bed or get up and take a shower. ओके, म्हणजे फ्रेजेस असं आपण इथे जोडलेले आहेत. नेक्स्ट पहा, कंजंक्शन विथ लिस्ट. यूज द कंजंक्शन and or with a list of the words. Remember to put a comma between the words. Then use or between the last two words. आता हे कॉमन आहे, आपल्याला माहिती आहे की कंजंक्शनमध्ये इथे बघा लिस्ट बनवत असताना आपण कंजंक्शनच्या शेवटच्या वर्ड्सच्या आधी, म्हणजे हा शेवटचा जो वर्ड येतो त्याच्या आधी आपण हे कंजंक्शन वापरत असतो. हे लक्षात घ्या. वी ब्रॉट मिल्क, एग, चीज अँड बटर. माय फेवरेट टीचर्स आर मिस्टर ली, मिस्टर कॅटर अँड मिस्टर पार्क. In the morning, I get up, take a shower, eat a breakfast, and brush my teeth. The Kathleen didn't have any paper, pens, or pencils. The people traveled to work by car, bus, or train. I haven't eaten breakfast, lunch, or dinner. म्हणजे तुमच्या इथे लक्षात येत आहे की अशी जेव्हा आपण लिस्ट बनवत असतो तेव्हा याचा शेवटचा जो वर्ड येतो त्याच्या आधी आपल्याला कंजंक्शनचा यूज करायचा आहे. ओके, पुढे पहा. आता इथे बघा, कंजंक्शन लिंकिंग फ्रेजेस विथ लिस्ट. हे आता कंजंक्शन दॅट जॉईंट जॉईंट सेंटेन्सेस. आता इथे कंजंक्शन दॅट जॉईंट सेंटेन्सेस. सेंटेन्स कसे आहेत बघा. कंजंक्शन्स आर ऑल्सो यूज टू जॉईन द सेंटेन्स टू मेक द देम वन. आता इथे एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात घ्या. इथे दोन सेंटेन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, हे एक सेंटेन्स आहे आणि हे वेगळं सेंटेन्स आहे. राईट, म्हणजे हे दोन सेंटेन्स आहेत इथे लक्षात घ्या वेगवेगळे. मदर इज वर्किंग इन द गार्डन, फुल स्टॉप. डॅड इज बिझी इन द किचन. हे दोन वेगळी सेंटेन्स आहेत. तर त्याला कसे जोडलेले आहेत बघा कंजंक्शनने. मॉम इज वर्किंग इन द गार्डन अँड डॅड इज बिझी इन द किचन. आता इथे बघा, सॅम इज प्लेइंग फुटबॉल, एरिक इज रीडिंग अ बुक. ते बघा आता इथे कसं आहे, दोन सेंटेन्स वेगळे कसे जोडलेले आहेत. सॅम इज प्लेइंग अ फुटबॉल अँड एरिक इज रीडिंग अ बुक. आय स्विच्ड ऑन द टी व्ही, फुल स्टॉप. देर वेर नो इंटरेस्टिंग प्रोग्राम ऑन. आय स्विच ऑन द टी व्ही बट देर वेर नो इंटरेस्टिंग प्रोग्राम ऑन. Mira phoned her friends Anna, full stop. She wasn't at home. इथे सेंटेन्स बघा कसं पूर्ण जोडलेलं आहे. मीरा फोन हर फ्रेंड्स Anna, but she wasn't at home. Would you like go to the movie? Question mark. Shall we go for a burger? Would you like to go to the movie or shall we go for a burger? Hurry up, you will be late for school. Hurry up or you will be late for school. अशा प्रकारे दोन सेंटेन्स इथे जोडलेले आहेत आपण, हे आपण पाहिलेले आहे. नेक्स्ट पहा. आता इथे बघा पुढे सेंटेन्स पहा. अदर वर्ड्स फॉर अँड. देर आर अदर वर्ड्स फॉर अँड दॅट ऑल्सो जॉईन टू सेंटेन्सेस. डॅड वॉश्ड द कार, ही पॉलिश्ड इट. डॅड नॉट ओनली वॉश्ड द कार बट ही ऑल्सो पॉलिश्ड इट. ओके. Sally baked the cake, she decorated it. Sally not only baked the cake but she decorated as well. John did his homework, he cleaned his room. John not only did his homework but he cleaned his room too. They visited Sydney. They also visited Hong Kong and Tokyo. They visited Sydney as well as Hong Kong and Tokyo. Sam ran faster than Kim, he ran faster than David too. Sam ran faster than both Kim and David. ओके, म्हणजे इथे तुम्हाला सेंटेन्स वेगवेगळे आहेत ते आपण नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज बोथ बट ह्या सगळ्यांचा यूज करून सेंटेन्स आपण इथे जोडू शकतो. इथे आपण पाहिलेलं आहे. लॉंग सेंटेन्स विथ टू पार्ट्स दॅट आर लिंक्ड बाय अँड बट और इज कॉल्ड कंपाऊंड सेंटेन्सेस. आता कंपाऊंड सेंटेन्स कसे होतात ते बघा. कंजंक्शन दॅट जॉईंट सेंटेन्सेस अदर वर्ड्स अँड अदर वर्ड्स बट यूज फॉर बट. देर आर अदर वर्ड्स for but that also joint sentences. At example pa, grandpa is old but very fit. Although grandpa is old, he is very fit. The weather was sunny but cold. Even though the weather was sunny, it is cold. The bus is slower than the train but it's cheaper. While the bus is slower than the train, it's cheaper. This computer is very old but reliable. Though this computer is very cold, it's very reliable. Computer is very old but reliable. Though the computer is very old, it is very reliable. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे की कशा प्रकारे इथं रचना केलेली आहे. तुम्ही एकदम रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता बघा,
other words for or. There are other words for or that name choice or join two sentences. आता इथे बघा, the movie wasn't funny, it wasn't interesting. Though it was neither funny nor interesting. You can do your homework now. You can do your homework after the dinner. You can do your homework either now or after dinner. We could talk. We could take taxi. We could talk or else take a taxi. Okay. पुढे बघा, the conjunction other words but or conjunction of the time. आता इथे बघा, हे इम्पॉर्टंट आहेत काही लक्षात घ्यायचं आहे. जसं की कंजंक्शन ऑफ टाइम कसे आहेत इथे, बिफोर, आफ्टर, सिन्स, अंटिल, व्हेन, व्हाईल, ॲज वेल ॲज and as soon as are used to say when something happened. They are called the conjunction of time. Okay. आता आपण पाहतो conjunction of time. आता एक्झाम्पल बघा, टेक अ टॉय आउट ऑफ द बॉक्स बिफोर यू थ्रो द बॉक्स अवे. म्हणजे टॉय बॉक्समधून काढायचं आहे कशाच्या आधी, बॉक्स थ्रो करायच्या आधी. बिफोर यू लिव्ह द हाऊस बी शुअर दॅट यू हॅव गॉट युअर backpack. I usually do my homework after I have my dinner. After I went to bed, I heard a strange noise downstairs. We have moved to the new house since I last wrote to you. Since the new teachers arrived, we all enjoy our work more. You can't watch TV until you have done your homework. Until the rice is cooked, we can't eat dinner. I will call you when I get home. When the wind blows, the branches on the tree bend. Dad watches TV while he does his exercise. While we are waiting for a bus, let's play the game. People stand back as the train goes through the station. As the president car goes past, everybody waves. We went aside as soon as it started to rain. As soon as you have finished your homework, let me see it. Okay. पुढे पहा, कंजंक्शन ऑफ प्लेस. प्लेस विषयी कसं आहे बघा, कंजंक्शन्स व्हेअर अँड व्हेरेवर आर यूज टू टॉक अबाउट द प्लेसेस. एक्झाम्पल बघा, दे आर कॉल्ड द कंजंक्शन्स ऑफ प्लेस. डज एनीबडी नोज वेअर द मिस्टर कार्टर लिव्स. वेअर द रोड इज नॅरो, बिग ट्रक्स कांट गेट थ्रू. द डॉग्स फॉलोज अँड्रू wherever he goes. Wherever there are mountains, you will also find streams. नेक्स्ट पहा, कंजंक्शन ऑफ द reasons. The conjunction जसं की because, since, as, in case, to tell why someone does something, they are called the conjunction of reasons. जे reasons कारण सांगतो आपण त्यावेळेस हे कंजंक्शन यूज केले जातात. जसं की I sat down because I was feeling tired. Because we arrived late, we missed the beginning of the play. We took an apple since it was the only fruit in the bowl. Since you have finished your homework, you can help me make dinner. Mom switched off the TV as it was past my bedtime. As you are my best friend, I will lend you my new bike. Take an umbrella in case it's rain. In case you forget the number, I have written it on this piece of paper. Okay. पुढे बघा, कंजंक्शन ऑफ पर्पज. पर्पजसाठी जसं काय, so that in order to tell someone the purpose of the something is, there are common connection of the purpose. The children are wearing the hat so they won't get sunburned. John finished his homework before or dinner so he could watch his footlight TV program. Let's write down the address so we don't forget it. We left early so that we couldn't be late. John took a map so that he wouldn't get lost. I hide the comic under the bed so that nobody could find them. She goes jogging every morning in order to keep fit. Okay. In order to get sleep, he reads really boring books at bedtime. Dad painted the wall white in order to make the room look brighter. Okay.